छान आहे छान आहे. पण ते सिक्वेन्स तर तुला आलं व्यवस्थित. काय चाललंय शापवी तुझं? तिथं बसा करू लागा आईला मग दादा कसा करू लागा. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे आमच्यात हळदी कुंकू, त्यासोबतच बोरनान. आज यांना सुट्टी असते म्हणून मी खास करून आजचा दिवस निवडलाय, कारण का शांभवी काहीच करू देत नाही आणि आज करू उद्या करू करत 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 आजचा दिवस झालेला आहे. तर साहित्य तुम्ही पाहिलाय ब्लॉग बोरनाण्याची आम्ही खरेदी केलेला, टप्प्याटप्प्याखाली होत आहे तसं खरेदी केलेली आहे. आणि दोन्ही वेगळं करण्यापेक्षा म्हणलं की बोरनाने आम्ही हळदी कुंकू एकत्रच करूया म्हणून. सो आता बाकी थोडंसं वाहनाचं साहित्य राहिलेलं आहे. वाण काय घ्यायचं हे आमचं कन्फर्मच होत नव्हतं, अजूनही कन्फर्म नाही. आता तिथे गेल्यानंतर बघतो. आणि त्यानंतर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे तुम्ही पाहत राहा, कारण की शांभवीचं हे दुसरं बोरनान आहे. गेल्या वर्षी आम्ही डोळ्यात केलं होतं आणि या वर्षी आता इथे करतो आहोत. सो खूप उत्सुकता आहे. बरंच सारं साहित्य बाजूला काढून ठेवलंय, डेकोरेशन बाकी आहे आणि शांभवी आता झोपली आहे. तोपर्यंत आम्ही इथून जवळच आता वाण घेऊन येतो. आणि आवरलंय मी. काय काय करतोयस तू असलं? कात्रण काढतोयस. अच्छा. तर डेकोरेशन आम्ही वापस आल्यास श्री मी मिळून करणार आहोत, हो ना बाळा? हो. बरं, आज काय आहे आपल्या घरी इकडे सांगा जरा. हो का? आमच्या श्रीचे तर खूप छान छान बोरनाने आहेत, आहे की नाही रे? तुम्ही चेकआउट करू शकता, वेळ होतोय आता, निघतो आम्ही. आई करा सगळे तुम्ही, आम्ही आल्यास जेवतो. अगोदर बाहेरचं साहित्य घेऊन येतो. हा, श्री जेवण करून घेशील आणि शांभवी जवळ बस. असे वेगळे कानातले मी ट्राय केलेत, कसे वाटतात सांगा. नेहमी मी फक्त छोटेसे असे स्टड किंवा स्टोन टाईप असतात ना, किंवा मोत्याचे, ते घालते. पण आज हे काही असे वेअर केलेत, ते पण मला सापडत नव्हते, त्यामुळे बरे वाटत आहेत मला. तरी कसे वाटतात सांगा. आणि एकदा तर असं झालं होतं माहिती का, घाईमध्ये ना मी या कानात वेगळं आणि या कानात वेगळं वेअर केलं होतं. आणि आपले यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत, त्यांनी मला सांगितलं, अगं वर्षा तुझ्या ह्या कानात वेगळं आणि या कानात वेगळं. सो घाईमध्ये होतात अशा गोष्टी. सो चला निघू आपण आता. आणि त्यांना सुट्टी आहे त्यामुळे बऱ्यापैकी मला मदत होणार आहे यांची, हो ना? हो, चला जाऊया. भरपूर ऊन आहे. आम्ही आलो आहे डी मार्टच्या इथे आणि बघू आता काय वाणायला मिळतंय ते, काय काय साहित्य आहे. तसं तर आता असेल बऱ्यापैकी डी मार्टला, गाडी लावता येते पार्किंगला. घर घेतलं बघ यांनी. हो. तर बघा, दररोज भाजी काय बनवायची हा जसा एक मोठा प्रश्न आहे ना, तसंच संक्रांतीच्या हळदी कुंकवासाठी वाण काय द्यायचं हा सुद्धा खूप गहन प्रश्न आहे. आणि आपल्या प्रत्येकीला असंच वाटत असतं की आपण जी वस्तू वाण म्हणून देणार आहोत तर ती पुढच्या व्यक्तीने वापरली पण पाहिजे आणि आपल्याला पण ते परवडावं, ह्या हिशोबाने आपण शोधत असतो. आणि मीही तसंच काहीसं करते आहे. आता आम्हाला ऑप्शन म्हटलं तर महाद्वार रोडला खूप सारे स्टॉल आलेले असतात, तिकडे पण थोडंसं दूर पडतं. मग डी मार्टला आलो तर आम्ही इथं, म्हणजे कसं थोडा जरी वेळ असला तरी पटापट गोष्टी घेऊन जायचं आणि जास्त काही शहानिशा करत बसायची नाही, असं ठरवलं होतं डोक्यामध्ये पक्क. आणि वाण घेताना असं व्हायला लागलं की नाही, हे प्लास्टिकचंच आहे, नको, हे असंच नको. आपण जे काही वाण देऊ त्याच्यातनं इतरांचा उपयोग तर झाला पाहिजे, प्लस ते त्यांच्या आठवणीत राहावं, असंही असावं. अशा खूप साऱ्या गोष्टी डोक्यात होत्या आणि काय घेऊ काय नाही. मागचा एक मी शॉपिंगचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला, ज्याच्यामध्ये शांभवीच्या बोरनाण्याची खरेदी करायला आम्ही महाद्वारला आलो होतो. आणि त्यावेळी मी विचार करत होते की तिथेच रिजनेबल पण असतात आणि खूप व्हरायटी पण असते. आणि ह्यांचं असं होतं की वेळ नाही आहे तर तू परत मग बघ नंतर म्हणून. आणि आता शेवटी आजचा हा दिवस उजाडला. सो फायनली आता मी इथं बघते आहे, आणि इथे नाही काही मिळालं तर शेवटी मी ठरवलेलं आहे डोक्यात एक वाण, तर तेच घेऊन जाईन. आणि
तुमचं हळदी कुंकू झालं असेल ना, तुम्ही काय दिलं हळदी कुंकवाला ते मला नक्की सांगा वानामध्ये. आणि इकडे हेअर क्लिप्स वगैरे पण छान छान होतं. आंबवीचं बोरनान आहे म्हटल्यानंतर चुरमुरे तर लागणारच. मुरमुरे पण काही जण म्हणतात बरं का, आणि लाह्यासुद्धा आमच्या इकडे म्हटलं जातं. तुमच्या इथे काय म्हणतात ते सांगा. त्यानंतर जर असं पुढे आलोत तर आम्हाला हे भक्तगण दिसले जे वृंदावनवरून आलेले आहेत. आणि एवढ्या भर उन्हामध्ये, आता तर बघताय तुम्ही ऊन वाढत चाललंय आणि तिथे प्रत्येक व्यक्तीला थांबवून ते श्रीमद भगवद्गीतेविषयी माहिती सांगत होते आणि धर्मप्रसार प्रचाराचं कार्य ते करतायत. सो खूप मोठी गोष्ट आहे ही. तसं तर आपण सगळे किड्यामुंगीसारखं जगतो आहोतच आपापल्या कुटुंबासाठी आणि आपापल्या मुलाबाळासाठी किंवा स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी, परंतु त्या पलीकडे जाऊन आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि आपले धर्मग्रंथ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे काम करतात. सो खूप स्तुत्य वाटलं मला हे. पूर्णत्वाकडे वाटचाल. हाँ इसको वृंदावन से आया। वृंदावन से? हाँ वृंदावन से आया। बहुत पुण्य होता है भगवान के ग्रंथ देना किसी को। भगवान कहते हैं कि मेरा 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 ज्ञान को प्रचार करता है, किसी को बताता है, तो भगवान को बहुत प्रिय है। हाँ भगवान उसको अपना बोले अपना धाम में स्थान देते हैं हमेशा। कोई अलग से नहीं, भगवान स्वयं बताते हैं। 69 है 18,000। विश्व में कुछ भी अगर दान कर देगा ना, घर भी दे देगा ना किसी को, तो इसका मुकाबला नहीं कर सकता। ये साक्षात भगवान की बात है। कोई गिफ्ट करता है ना तो भगवान बहुत प्रसन्न होते हैं। मेरा भक्त होगा तो दूसरी जगह में कोई भक्त होता है जो सेवा करता है। बाकी आपको पता है कि इसका तो आ रहे जा इसलिए भगवत गीता सबसे लेना। यांच्याशी बोलत असताना असं वाटलं की आपण हे पण देऊ शकतो ना वाण म्हणून. म्हणजे पुस्तक द्यायचं ही पण एक चांगली कल्पना आहे, कारण आजकाल वाचन खूप कमी होत चाललं आहे आणि आपण जास्त वेळ तर स्क्रीनवरतीच स्पेंड करतो. त्यामुळे थोडंसं ते होतं डोक्यामध्ये. पण मग नंतर कन्फर्म झालं की चला आपण ना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या 5 प्रती घेतल्या आम्ही आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलोत आणि विचार केला की शक्य होतंय तेवढं आपण करूया. ते फुल नाही फुलाची पाकळी आपण यथाशक्ती आपल्या परीनं केलं पाहिजे, तेवढं मी करते. अगं किती सुंदर बेल्ट आहे आमचा, पण आम्हाला काढायचाच असतोय, काय करावं. छान बाई छान. येऊन जेवण केलंय आम्ही आणि आता लागले पुढच्या तयारीला. आता तीळ भाजून घेते मी आणि गुळ खिसायचा आहे, कारण की तिळगुळ हे लागतंच की आजच्या दिवशी. तर रेवड्या बनवाव्या की वड्या की लाडू हे कन्फ्युजन आहे. बघू काही असेल ते, तोपर्यंत सुचलं तर. गॅस ऑन केला, त्याच्यावरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये तीळ टाकलेले आहेत, स्वच्छ निवडलेले तीळ आहेत. आता ते छानपैकी भाजून घेते मी. सगळंच एकाच दिवशी म्हटलं की थोडंसं गोंधळ व्हायला होतो, तसं माझं काहीसं झालं. म्हणजे तीळ किती घेतले ते माझ्या लक्षात नव्हते, म्हणजे मी मोजून घेतले नव्हते. तर मग मी ते कढईतून बाहेर काढले, 1 वाटीचं प्रमाण केलं आणि तो मापाचा गूळ खिसून घेतला, म्हणजे प्रमाण बरोबर होईल. जाजू जाजू. आणि इकडे 1 वाटी तीळ भाजून झाले, त्याच्यात टाकते. दरवर्षी मी विकत आणते, परंतु यावेळी म्हटलं आपण घरी बनवून ट्राय तर करूया जमतंय की नाही ते. आणि फर्स्ट टाईम केलं आहे मी हे, त्यामुळे म्हणजे मी अगोदर लाडू वगैरे बनवलेले आहेत, पण रेवड्या किंवा वड्या केलेल्या नाही आहेत. तर होप की त्या जास्त सोप्या असतील, कारण का त्याला भाजणार नाही. लगेच हे पसरवून घेतलं गरम आहे तोपर्यंत आणि वड्या पाडल्या. तिळाच्या वड्या केलेल्या आहेत आणि म्हणजे कट करून ठेवल्यात. आता ते सेट होत आहे तोपर्यंत मी इकडे छान असं पतंगाचं डेकोरेशन करून घेते. खरं तर ती पूर्ण भिंत मिळते आम्हाला, तिकडे मध्येच टीव्हीचं युनिट असल्यामुळे तिथं बसवता नाही येणार तिला. सो चला आता हे अशा छान छान पतंग आणले का त्याचा घोटाळा म्हणजे खाली घे. हां एवढं कमी. मग तिने बसल्यानंतर तिच्यावर त्या नेहमीसारखं हे तुझं माझं माझं तुझं करत 100 वेळा आम्ही भांडतो आणि 100 वेळा पुन्हा पॅचअप करतो. तुमच्यात असं होतं का नाही मला सांगा, कारण का काही कार्यक्रम असला की खूपदा असतं की हे नीटच बसलं नाही, हे सेंटरला चाललं नाही. अशा गोष्टीवरनं मग असं असतं की चला मग तुम्हीच करा, मग मला येत नाही तर असं तसं. मग ते पण मला असं करतात कधी कधी. आणि आमचे हे तू मेमे चालू असताना आमची ही 2 चिल्ली पिल्ली इतकी मध्ये मध्ये लुडबुड करत असतात, काय सांगू तुम्हाला. का असं केलं माहिती का, कारण शांभवीचे खांद्या खाली ओढायला मला दंगा बघा इकडे इकडे नुसता दंगा चालू आहे, सगळा राडा करायला लागली पोरगी.
ते सर्व क्युटी कोण- बघला 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 कॅमेऱ्याकडे बघते हो ही पोरगी गोड गोड शांभवी, बया. तू नाही असं बोलू शकत. सगळं डेकोरेशन काढून टाकायला लागली बघा ही पोरगी माईच्या दातावरून दातूला निघायला लागला पुढा असं. तुझा कर्ज निघाला हे बुतुकलं घरभर फिरायला लागलं. आता हा ड्रेस आम्हाला जास्त दिवस येणार नाही त्यामुळं वापरायला काढलाय. आणि श्री मला म्हणत होता की तू रांगोळीचं टेन्शन घेऊ नको, कारण आता आपल्याकडे जी रांगोळी आहे तर ती रेडीमेड रांगोळी आहे. सो तो करणार आहे म्हणे हे सगळं, त्यामुळे टेन्शन माझं मिटलेलं आहे. आणि इथं तशीही जास्त जागा नाहीच है ना. रांगोळी मोडते सारखं. ठेवलंय. सुस्वागतम. होय, गजरा आणलाय गजरा बायकोसाठी गजरा किती प्रेमा बघितलं. हो श्री तू रांगोळी काढतोयस. अहो खूप छान व्हेरी गुड. हा हा छान आहे छान आहे. पण ते सिक्वेन्स तर तुला आलं व्यवस्थित. काय चाललंय शांभवी तुझं? शांभवी अशीच्या अशी रांगोळी श्री दादाची आता शांभवीने मोडलेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी रांगोळी? हे बघा श्रीने हे असं केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की बायकांना यायला जायला जागा राहायला पाहिजे, त्यामुळे इकडं पण ठेवली तर चालली असती ना श्री या कोपऱ्यात. हो. नंतर मूव करा लेडीज यायला नंतर. शांभवी तू आगाऊपणा करू नकोस. कितीदा झालंय तुझं? कितीदा झालंय दादाची रांगोळी मोडायची? तर थोड्या वेळात हळदी कुंकाला बायका येतील तर त्यांच्यासाठी सुद्धा फुलं लागणार आहेत. शिवाय रांगोळी काढायला सुद्धा, म्हणजे शांभवीच्या पाटाच्या बाजूला थोडी फुलाची रांगोळी काढायचा विचार करतेस त्यासाठी. ए अगं काढू नकोस. पण श्री काय करतो माहिती? माझी मदत करायला. अय्यो माझं वासरू रे बाई किती शान झाले आता. पुढच्या वर्षी सगळं ती बी करू लागेल. आता यांना 2 हात चालायचे तर पुढच्या वर्षी 6 हात चलते. माझी शाळा केली पुढच्या वर्षी. आता श्री करायला मदत पुढच्या वर्षी उलट सगळं काढत कळत नाही अजून. गेली मग काढायला. काढून तिथं बसा करू लागा आईला. मग दादा कसा करू लागायचा. बाळ कसं रडते शांभवी? डोळे फुलाची रांगोळी काढायची राहिली आहे. आणि असल्यामुळे गोष्टी सोप्या गेल्यात. बाहेरची रांगोळी तर झाली आहे. आता हे सगळं जे काही बोरणासाठी लागणार आहे ते द्रोणात काढायचंय. पण त्यावर मी साडी नेसते छान इथं व्यवस्थित डेकोर करून. जास्त काही करणार नाही मी. शांभवी काहीच ठेवत नाही. जे आहे ते सुद्धा ते खेचायला लागले. त्यामुळे थोड्या वेळाने कंटिन्यू करते मी आता. अख्खा दिवस ह्याच्या दिल्या सकाळी उठल्यापासून आतापर्यंत काय तर बोलणार स्वच्छता, आवरावर, पसारा सगळं खरेदी. शॉपिंग पण आजच असं. सगळं एकी दिशेत त्याच्यामुळे जास्त त्रास होतो. आता हॉल वगैरे पूर्णपणे डेकोर झालाय. म्हणजे मला जेवढी तयारी करायची होती ती ऑलमोस्ट झालेली आहे. तर अशा पद्धतीने डेकोरेशन वगैरे बऱ्यापैकी आटोपलेलं आहे. आता साडी नेसते पटकन आणि शांभवीसाठी हा ड्रेस घेतलाय. मला वाटतं की शॉर्ट व्हिडिओत, मोठ्या व्हिडिओत पण दाखवलं होतं तुम्हाला. आणि आता हे दागिने वगैरे. चला आम्ही दोघी मायले की आता छान छान तयार होतो. स्त्री शांभवी सोबतचं हळदी कुंकू दिवशीचं माझं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं. आवडलं असेल तर लाईक नक्की करा. याचा दुसरा पार्ट लवकरच घेऊन येते. आवडल्यास नक्की लाईक करा.